हाय, सोनिया किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट पुलाव भात करणार आहे. जे घरात काही असेल तेवढ्याच सामानाचं करणार आहोत. जास्त काही वेळ लागणार नाही आणि लवकरात लवकर आपण खाण्यासाठी पण घेऊ शकतो. रोजच भाजी, चपाती खाऊन कंटाळा येतो, तर कधीतरी ठीक आहे ना रात्रीचं पुलाव भात करणं. तर मी याच्यामध्ये 3 मिरी, 1 लवंग, मोठी काळी वेलची टाकलेली आहे, जिरे टाकलेली आहे, तमालपत्री टाकलेली आहे. आणि 2 मोठे कांदे परतून व्यवस्थित घ्या. त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकू. घरामध्ये जे काही व्हेजिटेबल्स असतील तर आपण तेवढेच टाकू. माझ्याकडे गाजर, बटाटा आणि फ्रोझन वाटाणा होता, थोडासाच होता. मी तेवढेच टाकलेले. बाकी काही नाही टाकलेलं. ते चांगलं व्यवस्थित परतून घेतलं तेलामध्ये, की मग आपण हिरवी मिरची टाकू. हिरवी मिरची पण परतून घ्या. लाल तिखट टाकली, हळद टाकली आणि धना पावडर टाकली. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. मला तिखट जास्त भात करायचा नव्हता, एक नॉर्मल करायचा होता आणि हिरव्या मिरची तर मी 2-3 टाकलेल्या तुम्ही बघितले. व्यवस्थित राईस त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या आणि अंगापुरतंच पाणी टाका, की म्हणजे जास्त जास्त शिजला नाही पाहिजे आणि वाफेवर शिजून झाला पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये जास्त शिजला नाही पाहिजे. कोथिंबीर टाकली, तूप टाकले. बघा कसा मोकळा आणि मस्तपैकी राईस झालेला आहे. आपण इतर राईसला जास्त पाणी टाकतो ना, तर ते राईसला जास्त पाणी टाकायची जरूर नाही. आवडल्यास लाईक, शेअर करा. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपी पाहता येतील. लाईक व शेअर नक्की करा. बाय.